बिपिन, आता सुपारी तू शोध हा. आपण जिंकलो पाहिजे. लवकर 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 शोध. ए, बोललीस का तू तुझ्या बापाशी? आता वेळ आहे का बोलायची? मी बघा माहेरी आहेस ना म्हणून जास्त नखरे करायची नाही. डोक्यात जाऊ नको माझ्या. तुला माहिती आहे मी काय करू शकतो ते. कधी बोलणार आहेस? मी मेल्यावर बोलते. उद्या सकाळपर्यंत पैशांचा बंदोबस्त नाही झाला ना तर जीव घेतील ते माझा. बोलते आज रात्री. अमृता, काय झालं? काही नाही, काहीतरी जरा डोळ्यात. अरे शोध लवकर. वसंतराव, नमस्कार. येऊ का? भास्करराव, या 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 या. स्वागत आहे आपलं. तुम्ही तर काय आम्हाला बोलवलं नाहीत. म्हटलं आपल्या घरचंच कार्य आहे म्हणून स्वतःहून आम्ही आलो. छान केलं. बाय द वे गिफ्ट पण आणलंय आम्ही तुमच्यासाठी. अख्ख्या फॅमिलीला देणार आहे. बोलवा सगळ्यांना. या या इकडे या. बिपिन, अरे ये इकडे. अरे बिपिन, सुनबाई, या या ये ना तर. ये बेटा. या या. बिपिन, नमस्कार करा. आयुष्यमान भव. कॉंग्रॅट्स बिपिन. तुझी बायको बरी आहे तशी दिसायला. त्याच्याकडे नीट बघा जरा. त्याच्या काही सवयी. अगं काय चाललंय तुझं? ये इकडे. बरं बाय द वे हे गिफ्ट घ्या. या इकडे उभे राहा. आपल्या सगळ्यांचा एक फोटो हवा मला. अरे कोणीतरी फोटो काढा रे. ठीक आहे. थँक्यू. वाह वसंतराव. थँक्यू थँक्यू. हे तुम्ही चांगलं केलं नाहीत वसंतराव. याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. चल. भास्करराव, भास्करराव, मी काय म्हणतो. ए ए ए. चुकलं माझं, माफ करा. मुलाचा हट्ट होता म्हणून मला हे लग्न मान्य करायला लागलं. तसं बघायला गेलं तर तिच्यापेक्षा आपली दीपाली फार सुंदर आहे. आता हे सगळं बोलून काय उपयोग? तुम्ही हे असं वागाल असं वाटलं नव्हतं. खरंच चुकलं हो माझं. एक विनंती आहे माझी. कसली? प्लीज या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या व्यवसायावर होऊ देऊ नका तुम्ही. अहो आपला व्यवसाय वाढीस लागावा म्हणून तर मी हे सगळं ठरवून आणलं होतं. पण तुम्ही ते तोडलं. त्याचा परिणाम तर होणारच. तो परिणाम भोगायला तयार राहतो. बिपिन, तू प्रूव्ह केलंयस की तुझं फक्त माझ्यावर प्रेम येते. तू जर त्या दीपाली बरोबर लग्न केलं असतास ना तर मी तर ना तुला असं. झालं झालं ते विसरा आता. आणि या पुढे काय करायचंय त्याच्याबद्दल विचार करू. काय करायचं? आता तेही मी सांगू का. हम तुम एक कमरे में बंद हूँ. हे ऋषी कपूर, अरे ताई तू. दरवाजा उघडा आहे आणि हे सगळं इथे नाही, महाबळेश्वरला जाऊन करा. या दाजी या ना. नाही मी ठीक आहे. तू तुमचं चालू द्या. काय प्लॅन आहे? तुमच्यासाठी सरप्राईज आहे. हनीमून पॅकेज बुक केलंय. 1 वीक इन महाबळेश्वर. ठीक आहे.
अमृताताई, तुम्ही किती करता हो सगळ्यांच्यासाठी. अगं तू काल आली आहेस, तुला कुठे माहितीये मी काय काय करते कोणासाठी ते. हे या सगळ्यांच्या लिस्ट मध्ये माझं नाव घेऊ नकोस, कारण मी सांगावं असं हिने काहीही केलेलं नाही माझ्यासाठी. नाही सॉरी हा तुम्हाला डिस्टर्ब केलं. गुड नाईट, एन्जॉय करा. आणि हो, झेपेल तेवढंच एन्जॉय करा. अहो, नाहीतर मी काय सांग. अगं हो, अगं तुला नवीन लग्न कळतं. झालं, सांगेल नको हो, का? पण तू- मग अगं आपल्याला पण सांगणार होतं ना. बिपिन, तू असा नाही वागणार ना रे, कसा? ह्या तुझ्या दाजींसारखा. तुला काय वाटतं? मला असं वाटतं की त्या गिफ्टमध्ये काय आहे ते बघा. हो काही काही का बोलताय तुम्ही. हॉटेल बुकिंगसाठी कुठून आणलेत पैसे? होते माझ्याकडे. खूप आधीपासून ठरवलं होतं की त्यांना काहीतरी चांगलं गिफ्ट द्यावं. दुसऱ्यांचीच काळजी नाही मी, नवऱ्याचं काहीच नाही. सकाळपासून सांगतोय बोल बोल, बोलली का तू एकदा तरी? उद्या ते लोक इथे येतील, धिंगाणा घालतील, जीव घेतील माझा. हा भाऊ, हा सॉरी सॉरी, नाही उद्या सकाळपर्यंत करतो ना भाऊ. हा हा होईल होईल, उद्या बंदोबस्त होऊन जाईल सकाळी नक्की. आई, मी उद्या सकाळी निघायचं म्हणते. अगं आणखी 4-5 दिवस थांबणार होतीस ना बाळा. हो पण जावई बापू घाई करतायत का? ऍक्च्युली बाबा गेले काही दिवस ना ते खूप टेन्शनमध्ये आहेत. त्यांना तुमची मदत हवी आहे. त्यांनी कोणाकडून तरी पैसे घेतले होते म्हणून ते लोक आता धमकावत आहेत त्यांना. बाबा तुम्ही हसताय. अगं बरं आहे की, सांप भी मरेगा लाठी भी नहीं टूटेगी. अहो काय बोलताय तुम्ही हे? अगं हीच तर सतत बोलते ना, तो अभिराजीला खूप त्रास देतो, त्याला सोडून देईल. तोच जर सोडून जात असेल तर बेस्ट. हे बघ अमृता, तू काही काळजी करू नकोस बेटा. मूल झालं ना की सगळे बाप ताळ्यावर येतात. आई आई अगं मला उद्याची काळजी वाटतीये. अमृता, मी काहीही मदत करणार नाही. बाबा काय करणार आहे तो फार फार तर संबंधच तोडून टाकेल. जाऊ दे, मरू दे. वाह, काय बाप आहे. स्वतःच्या मुलीवर तर थोडी माया दाखवा, की फक्त खपवायची होती म्हणून बांधून दिली माझ्या गळ्यात. हो जावई बाबू, काय बोलताय तुम्ही हे? हो एकदा का तिने तुमच्याकडे मदत मागितली तर सरळ संबंध तोडायला निघाले? अरे मलाही नाही ठेवायचं आहे कुठलंही नातं तुमच्याशी. आजपासून मेलात तुम्ही माझ्यासाठी. ऐकलंस? हा काय बोलला? माझ्या मरणावर टपलाय हा. ए मी वाट बघतोय तुझी बाहेर. बॅग पॅक करून 5 मिनिटात जर नाही आली ना तर कायमची इथंच राहायचं, लक्षात ठेव. अहो अमृता, अहो अहो तुम्ही तरी समजावा ना त्यांनी. अरे जाऊ दे, त्याला कुठे जातो तो. जाऊ दे, मीच समजूत काढते त्यांची. माझ्या शब्दाला शब्द देतो, माझ्या मरणावर टपलाय. खूप पोट दुखतंय माझं. थांब, मी डॉक्टरांना फोन करतो. अरे एवढा का पॅनिक होतो? या अशा अवस्थेत थोडाफार त्रास होणारच. सगळं ठीक होईल. मला जायचं नाही तर तयारी करा दोघी. मला नाही वाटत मी ह्या अवस्थेत निघू शकते. आलेच. जावई बापू, अहो तुम्ही आजच्या दिवस थांबा ना, उद्या जा. अमृता मी काय म्हणतो, मी निघून जाईल. आले. अमृता राहू दे, अगं पण नाही ऐकणार ते. मी जाते. सुखीरा. आमचं 21 तारखेपर्यंत बुकिंग आहे. 22 पर्यंत परत येऊ. निवांत या.
नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. आपल्यापैकी प्रत्येक जण आपलं कुटुंब सुखी समाधानी असावं यासाठी झटत असतो. पण कुटुंब सुखी तेव्हाच होतं जेव्हा या कुटुंबाचा पाया हा विश्वासाच्या आधारावर उभा असतो. आणि समाधानी कुटुंब तेव्हाच असतं जेव्हा त्याच्यावर प्रेमाचं आणि मायेचं छप्पर हे सतत सावलीसारखं असतं. पण या अशा सुखी समाधानी कुटुंबामध्येही द्वेषाची, सुडाची आणि तिरस्काराची ठिणगी पडली तर होम स्वीट होमचं होमकुंड व्हायला फारसा वेळ लागत नाही. आणि या होमकुंडामध्ये आहुती जाते ती कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याची. मग या मोरे कुटुंबियांच्या बाबतीत असंच काही घडलं होतं का? एकाच कुटुंबातले 4 सदस्य प्रवासाला निघालेले असताना हा प्रवास आपल्या आयुष्यातला शेवटचा प्रवास ठरू शकतो याची त्यांना कल्पना तरी होती का? हसत्या खेळत्या कुटुंबाला अशी कोणाची नजर लागली होती? नेमकं काय घडलं होतं? चला पाहूया. चार जणांना फायर झाले, एक बॉडीवरती पडले. काय कोणी ही रॉबरी तर वाटत नाहीये ना? नाही सर, दागदागिनेचं जागच्या जागेवर आहे. सगळ्यांचे आयडी चेक करा. हो सर. सर, हे एकच व्यक्ती गाडीपासून इतक्या लांब आली म्हणजे कदाचित नॅचरल कॉल आला म्हणून ही व्यक्ती इथपर्यंत आली आणि त्याच वेळेला फायरिंग झालं. किंवा कुणीतरी गाडीला तिकडे थांबवलं आणि फायरिंग केलं. सर, बुलेट सेल सापडले. सर, 9mm बोर, ऑटोमॅटिक गन असणार. सर, ही जिवंत आहे. नाही कोणी हिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये भरती करा आणि बाकीच्या बॉडीज पोस्टमॉर्टमसाठी पाठवून द्या. ओके. हॅलो डॉक्टर, कशी आहे अमृताची तब्येत आता? विकनेस खूप आहे. बॉडीने खूप ब्लड गेलेलं आहे. ती अजून नीट शुद्धीवर आलेली नाही. डॉक्टर, अमृता या सगळ्या प्रकरणामध्ये खूप मोठा दुवा आहे. हो, मी समजू शकतो. ती शुद्धीवर आली की आम्ही तुम्हाला कळवू. ठीक आहे, मी तुमच्या फोनची वाट बघतो. सर, मर्डर स्पॉटवरती जे एव्हिडन्स सापडले त्याच्यावरून समजतंय की हे सगळेजण एकाच फॅमिलीतले. फॅमिलीमधल्या सगळ्यांवर गोळीबार झाला म्हणजे हा नक्कीच फॅमिली मॅटर असेल. सर, कदाचित असं तर नाही ना की हे सगळेजण एकत्र जाणार आहेत हे पहिल्यापासून कोणाला तरी माहित होतं आणि म्हणूनच त्याने प्लॅनिंग करून या सगळ्यांवरती गोळीबार केला? असू शकतो. नाही कुठे काम करा, बॉडी आयडेंटिफिकेशनसाठी फॅमिलीमधल्या लोकांना बोलवून द्या. ओके सर. माझा बिपिनला काय झालं? योगिता, अरे देवा. जावई बापू. मुलगी कुठे आहे? अमृता अमृता होती यांच्यासोबत. ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, थोडी सिरियस आहे. एकाच फॅमिलीतली तरुण मुलं अशी अचानक गेल्यावर काय दुःख होतं समजू शकतो. तुमच्या फॅमिलीचं कुणाशी काही भांडण वगैरे होतं का? नाही हो सर, सगळं काही सुरळीत चालू होतं. काय नशिबात लिहिलं होतं कोणच ठाऊक. पण ही घटना घडली कुठे? हायवेवर त्यांना गोळ्या घालून मारण्यात आल्या. तुम्हाला काय वाटतं, कुणी केलं असेल? काहीच कळत नाही साहेब. पण हे सगळे एकत्र कसे? म्हणजे जाताना हे सगळे वेगवेगळे गेले होते. म्हणजे माझं जावई अविराज आणि मुलगी त्यांच्या कारने गेले होते. नंतर बिपिन आणि योगिता हे टॅक्सीत गेलेत. म्हणजे जाताना हे सगळे वेगवेगळ्या गाडीतून गेले. तर मग चौघे एकाच गाडीत कसे काय कळत नाही आहे. म्हणजे जर त्यांना एकाच रूटला जायचं होतं मग त्यांनी 2 वेगळ्या गाड्या का केल्या? नाही, अविराज माझे जावई आणि मुलगी ते त्याच्या गावी निघाले होते वडखळला.
बिपिन आणि योगी तर महाबळेश्वरला निघाले हनीमूनसाठी. तुमचा कोणावर संशय? काय कोणावर संशय घ्यायचा साहेब? तुम्ही 10 वेळा चौकशी करणार, झडती घेणार घराची. नको नको, ही झंझट नको, असू द्या. म्हणजे या प्रकरणाची चौकशी होऊ नये असं वाटतंय का तुम्हाला? काय करणार तुम्ही चौकशी करू? माझा मुलगा तर परत येणार नाही का? चालेल, संपलं सगळं. असू द्या, तो विषय बंद करा. चल चल चल. अगं चल का? अहो थांबा जरा. 1 मिनिट मोरे. हे बघा मोरे, 3 जणांचा खून झालाय, 1 जण जखमी आहे. तपास तर होणारच. अहो, असं आरोपींना आम्ही मोकाट सोडत राहिलो तर उठसूट कोणी गोळ्या झाडत सुटे. नाही साहेब, तसं नाही. खरं म्हणजे ह्या सगळ्या प्रकाराने आम्ही अगदी खचून गेलोय. हो, हे बघा, आम्ही तुम्हाला जास्त त्रास देत नाही, फक्त जे खरं आहे ना तेवढंच सांगा. ठीक आहे, तुम्ही करा, तपास करा, पण यामध्ये आम्हाला ओढू नका. एवढं करा प्लीज. हो मोरे, असं जबाबदारी झेडकारून चालत नाही. आम्ही आहोत तुमच्या मदतीला. आपण मिळून ही केस सोडवू. हो साहेब, आम्ही तयार आहोत. आम्ही तुम्हाला सगळ्या प्रकारे मदत करू. थँक्यू मॅडम. नायगोडी, यांची माहिती लिहून घ्या. ते अविराज आणि योगिता यांच्या पॅरेंट्सला पण कळवा. ओके सर. योगिताकडून कोणी येणार नाही. का? पोलीस आहात ना तुम्ही, शोध लावा ना, काय येणार नाही ते. ठीक आहे, या तुम्ही. तुमच्या घरची झडती घ्यायला येऊ तेव्हा बघू. चल सुनंदा. सर, या माणसाच्या घरातली 3 जण गेली आहेत आणि हा माणूस. याला काही दिवस ऑब्झर्व करा, नक्कीच काहीतरी माहिती मिळेल. शांत आई, काय झालं ग? माझं बाळ गेलं. काय माहिती आपल्या सुखाला कोणाची गोष्ट लागली. मला सांग, त्या दिवशी तुम्ही एका गाडीने निघाला आणि बिपिन आणि ते दुसऱ्या गाडीत. मग ज्या वेळेला हल्ला झाला त्यावेळेला तुम्ही सगळे एका गाडीत कसे काय होते? कारण मला बिपिनचा फोन आला होता. हॅलो, हा बिपिन, कुठे? अरे बापरे, बरं बरं बरं, ठीक आहे. अहो, बिपिनच्या गाडीने चालला होता, ती गाडी बंद पडली आहे. मग तो आपल्या मागेच आहे. आपण थोडा वेळ थांबूयात ना आणि आपण त्यांना पनवेलला सोडूयात. मग पुढे काय झालं? मग आम्ही सगळे एकत्र निघालो. कुठून आला तो क्रिमिनल? नाही माहित. तुझा अंदाज काय सांगतो, कोण असू शकते ती व्यक्ती? सर, अमृताने सांगितलं की फायरिंग करणारी व्यक्ती ही एकच होती, पण त्या व्यक्तीने हेल्मेट घातलं होतं, त्यामुळे अमृताला त्या व्यक्तीचा चेहरा नीटसा पाहता आला नाही. म्हणजे नक्कीच किलर त्यांना फॉलो करत होता. यांची गाडी थांबल्यावर आजूबाजूला कोणीच नाही असं पाहिल्यावर त्याने फायरिंग केली. नायकोडी, या मागचा सूत्रधार दुसराच कोणीतरी आहे आणि हा सुपारी किलर आहे. पण मग सर, जर का तो चौघांना मारायला आला होता, मग त्याने अमृताला जिवंत का सोडलं? कदाचित घाईघाईने मारून पळून जाताना त्याला अमृता जिवंत आहे हे कळलंच नसेल. पण अजून काय माहिती मिळेल? नाही सर, अमृताला अजून विकनेस आहे, त्यामुळे जास्त माहिती नाही मिळू शकत. पण या वसंतच्या बोलण्यात आलं होतं की योगिताची बॉडी क्लेम करायला तिच्या घरचे येणार नाही. या योगिता आणि अविराजच्या घरच्यांची पण चौकशी व्हायला हवी. हो सर. पण त्या वसंत मोरेचं काय झालं? सर, वसंत मोरे अजूनही नीट कोऑपरेट करत नाही. तुम्ही एक काम करा, योगिताच्या घरच्यांशी बोला. या वसंत मोरेचं काय करायचं मी. सर, गिफ्ट सापडले. आत लपून ठेवलं होतं. लपून? हो सर. काय होते? आमचा मुलगा बिपिन त्याच्या लग्नात आलेला आहे रे. मग असं एकदम लपून का ठेवलं? काही स्पेशल गिफ्ट आहे का? गिफ्ट देणारा माणूस जरा विचित्र होता.
श्रीधर मोहिते? हो हो मीच. ही कोण तुमची? कोणी नाही. मुलगी आहे सांगायला लाज वाटते. तशीच वागली आहे ती. खूप त्रास दिलाय तिने मला. पण आता ती कधीच तुम्हाला त्रास देणार नाही. म्हणजे ती या जगात नाहीये. तिचा खून झालाय. काय? खून? स्वतःच्या हाताने करून घेतलंय तिने. पण तुमच्यात आणि तिच्यात असं नेमकं काय घडलं होतं की तिच्याबद्दल तुम्हाला एवढा राग आहे? तिचं लग्न ठरलं होतं. बाबा, माझं बिपिनवर प्रेम आहे. काय बोलतेस काय तू योगिता? लग्नाची बोलणी झाली, तारीख ठरली आहे. जसं ठरलंय तसंच कॅन्सल करा. काय कॅन्सल काय करा? हा, सोपं वाटलं तुला हे कॅन्सल करा? बिपिनने देखील स्वतःचं लग्न मोडलंय माझ्यासाठी. तू जर माझ्यासाठी एवढं सगळं करतोय तर मी का नको करू त्याच्यासाठी? प्रेमाचा नात्याचा अर्थ तरी तुम्हाला कळतोय का? तुम्ही जर आमच्या नात्याला परवानगी नाही दिली तर मी त्याच्याबरोबर पळून जाईल. मिस्टर मोहिते, आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यावी लागेल. घ्या साहेब. वसंतच्या घरी भास्करने पाठवलेलं हे गिफ्ट सापडलं. त्यात ती चिठ्ठी होती. आयुष्यात तुमचा परिवार कधीच सुखी होणार नाही. सर, याचा अर्थ हा भास्करच वसंत मोरे आणि परिवारावरती वाईट नजर ठेवून होता. कुंडली काढा त्याची. काय झालं आता? आणखी कशाला मला बोलवलं तुम्ही? बसा बसा बसा. आयुष्यात तुमचा परिवार कधीच सुखी होणार नाही. या भास्करला फार काळजी होती तुमच्या परिवाराची. का? मला वाटलंच. हा भास्कर आमच्या भल्याचा कधी विचारच करणार नाही. हा भास्करच मार्गारी आहे माझ्या मुलाचा. या आधी पण त्यानं बिपिनला मारण्याचा प्रयत्न केला होता. बिपिन! बिपिन बाहेर ये! बाहेर ये बिपिन! भाऊ तुम्ही शांत व्हा. अरे तुम्ही बाप लेकाने काय खेळ चालवलाय? बोलो त्याला बाहेर. काम डाऊन. शांत हो तू जरा. अरे माझी पोरगी काय वाऱ्यावर पडली आहे? नाही, मला त्याला एकदा विचारायचंच आहे की माझ्या पोरीमध्ये काय कमी आहे म्हणून. भास्कर भाऊ, आमचं खरंच चुकलं हो. आम्हाला आमची चूक खरंच मान्य आहे. हे तुझ्या नवऱ्याला सांग. त्यांनी वचन दिलं होतं मला. नाही, तू तुझ्या पोराचं आता लग्न करूनच दाखव. मग तू आहे आणि मी आहे. भास्करला कसला शब्द दिला होता? माझ्या मुलाचं भास्करच्या मुलीसोबत लग्न ठरवलं होतं. पण बिपिनचं तर योगितावरती प्रेम होतं ना? आणि भास्करला ते मान्य नव्हतं. मग भास्करचं नाव सांगायला एवढा वेळ का लावलात तुम्ही? बिझनेस नाही कोडी. अहो, भास्करकडनं याला बिझनेसमध्ये काम मिळत होतं. भास्करचं नाव सांगितलं असतं तर ह्याच्या हातची कामं गेली असती. काय बरोबर ना? चला घेऊन या ना. साहेब कुठे कुठे घेऊन चालला? मी काय केलं साहेब? साहेब कुठे घेऊन चालला मला तुम्ही? बघा, तुम्ही बिपिनला मारून टाकण्याची धमकी दिली होती आणि त्याबरोबर सगळ्यांना मारलं. साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. बिपिनला धमकी देण्यासाठी गेला होता ना तुम्ही? गेलो होतो मी, त्याला समज द्यायला गेलो होतो साहेब. हो, त्यांनी ऐन वेळा नकार दिला. माझ्या मुलीची लग्न मोडलं आणि तुम्ही त्याचा बदला घेतला. हो साहेब. आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यावी लागेल. आमच्या कामात अडथळा नको. जा झडती घ्या. चला रे. 15 मार्च 11 ते 2च्या दरम्यान कुठे होता तुम्ही? 15 मार्चला आम्ही पनवेलला होतो आमच्या नातेवाईकांकडे. पुणे तिकडेच झाला. पनवेल ओल्ड हायवेला. सर, घरामध्ये ही गन सापडली. ही गन माझीच आहे. अहो, लायसन्स सुद्धा आहे माझ्याकडे. माझ्या सेफ्टीसाठी घेतली होती मी. अहो, गन माझ्याकडे म्हणजे मी खून केला असं होत नाही ना. अशी गन वसंताकडे सुद्धा आहे पण त्याच्याकडे लायसन्स नाहीये. त्यांनी खून केला नसेल कशावरून? तो खून का करेल? अहो, त्यांच्या घरात काय वाद चालू आहेत ते मला विचारा साहेब. त्याचा जावई आणि मुलगा त्याच्या बिझनेस मधला वाटा मागत होते. नाही कोणी एक काम करा, ही गन जप्त करा आणि यांचे कॉल डिटेल्स काढा. कळेल कोण खरं बोलते आणि कोण खोटं ते. सगळं संपलं का? बिपिनच्या लग्नानंतर मी किती स्वप्न पाहिली होती, सगळी धुळीला मिळाली. आई, मला कमी त्रास होतोय का ग? त्यात माझ्या सासूबाई. त्यांचं काय?
त्यांना असं वाटतंय की हा सगळा माझाच दोष आहे. तू पण तर माणसाने बोलावं असंच काहीतरी वागत असतेस ना. आई, आता तू पण तेच बोलतेस? भरत आला होता. काय? इथे? नशीब कोणाला दिसला नाही. अरे देवा. सर, हा बिपिन 5 महिन्यांपूर्वीच इंजिनिअरिंग कंप्लीट करून मुंबईत आला आणि तो योगिता आणि दीपाली या दोघींच्याही कॉन्टॅक्टमध्ये होता. सर, असं असेल तर त्याने दीपाली बरोबर लग्न करायला हवं होतं, कारण भास्कर हा वसंतचा बिझनेस पार्टनर होता. नायकोडी, या योगिताने अशी काय जादू केली असेल? सर, असं तर नसेल की ही योगिता मध्ये होती म्हणून भास्करची चिडचिड झाली आणि त्याचा परिणाम भास्कर आणि वसंतच्या बिझनेसवर झाला. बिझनेसमध्ये लॉस झाल्यामुळे वसंत अविराजला पैसे देऊ शकला नाही आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे हे 3 मर्डर. असं असेल तर या सगळ्या मागचा सूत्रधार कोण? सर, या अविराजच्या बाबतीत अजून एक गोष्ट समोर आली. अविराजच्या मोबाईलवर गेल्या 2 दिवसामध्ये दुर्गेश नावाने 12 वेळा कॉल आलेला आहे. नायकोडी, एक काम करा, या दुर्गेशची पण कुंडली काढा. दुर्गेश. हो साहेब. तू अविराजला ओळखतो का? अविराज येरुणकर. हो साहेब, ओळखतो. का रे, तुला त्याची एवढी काय काळजी वाटत होती की गेल्या 2 दिवसामध्ये तू त्याला 12 वेळा फोन केलास? साहेब, उलट त्यानेच माझ्याकडून पैसे घेतलेत आणि तो माझं कामही करत नाहीये. कोणतं काम? तो मला गन मिळवून देणार होता साहेब. गन? कुठून? त्याच्या सासऱ्यांचीच आहे आणि त्यासाठीच त्याने माझ्याकडून पैसे घेतले साहेब. तुला गन कशासाठी पाहिजे होती? साहेब, मी एक व्यापारी आहे. मी शेतकऱ्यांकडून माल घेतो. मला त्यांना कॅश द्यावी लागते. रात्री अपरात्री माझ्याकडे कॅश असते, म्हणून सेफ्टीसाठी गन हवी होती. अशी कोणाचीही गन वापरणं हे इलिगल आहे, माहिती आहे ना तुला? हो साहेब, सॉरी. ठीक आहे, मला एक सांग, त्या अविराजचे कोणी शत्रू होते का रे? मी बाहेर उभा आहे. तुला सांगितलं ना फोन करत जाऊ नकोस म्हणून. मला तुझ्याशी बोलायचंय, फक्त 2 मिनिटासाठी बाहेर आहे. माझा नवरा मेला म्हणजे असं नाही की मी तुझ्याशी लग्न करेन. बाहेर कोणी नाहीये, फक्त 2 मिनिटासाठी आहे. मला पोलीस स्टेशनला जायला लावू नकोस. साहेब, अविराज आमचा एकुलता एक मुलगा होता. ती आल्यापासून नुसते वाद घरात सुरू असायचे. शेवटी झालं ना तिच्या मनासारखं. अहो, नवऱ्याशी नवऱ्यासारखं वागायचीच नाही. घटस्फोट मागत होत. आणि ज्या बाईला नवरा नको असेल तो मेल्यावर तर तिला आनंदच होईल ना. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे अविराजला अमृताने मारलं? तुमच्याकडे काही पुरावा आहे? आणि तिने नाही मारलं याला काय पुरावा आहे? जयश्री, तू गप्प राहा. कसं आहे साहेब, अवी आमचा एकुलता एक मुलगा होता. मला जे काही आहे ते बोलायचा आणि त्यामुळेच अनेकांना तो फटकाही वाटायचा. आणि अमृता एकदम टोकाची वागायची. एकदा तर तिने स्वतःला संपवायचा प्रयत्नही केला होता. तुम्हाला नकोशी झाली आहे ना मी? ठीक आहे. अमृता काय करते? हे नेहमीची फालतूगिरी आहे. सोड का तिला. ही भांडणं कधीपासून सुरू होती? 1-2 दिवसाआड सुरूच असायचे साहेब. या अविराजचा व्यवसाय काय होता? कन्स्ट्रक्शनचा. मग तो दुर्गेशला गन कुठून मिळवून देणार होता? याबद्दलही तुम्हाला काहीच माहिती नसेल ना? नाही साहेब, खरंच आम्हाला यातील काही माहित नाही. ठीक आहे, या तुम्ही. सर, मी त्या वसंत मोरे यांच्या घरावर वॉच ठेवून होतो. ती अमृता आपल्यापासून काहीतरी लपवते. तिला एक मुलगा गुपचूप भेटायला येतो. हे दोघे बाप लेक खूप पोचलेले दिसतात. सर, मला वाटतं या वसंत मोरेच्या घरची पुन्हा एकदा झडती घ्यायला हवी. त्याने बऱ्याच गोष्टी आपल्यापासून लपवून ठेवल्या. मोरे, आम्हाला तुमच्या घरची झडती घ्यायची. परत चौकशी नको असेल तर गन कुठे आहे सांगा. गन? तुमच्याकडे गन आहे की नाही? आहे. रिकामे सर, यांच्याबरोबर जा. आम्ही अमृताशी बोलतो. चला. चल. कुठे आहे गन?
अहो इथेच असते नेहमी. हो, मी डिवोर्स ट्राय केला होता, कारण लग्न झाल्यानंतर काही दिवसातच मला लक्षात आलं की या माणसाची माझं पटूच शकत नाही, कारण तो खूप अमानुष होता. सर गण नाही सापडली. मला काहीच कळत नाही. गण कुठे गेले? हा, माझं जावई अविराज माझ्या मागे लागलं होतं, त्याला ती गण हवी होती म्हणून. सर, अविराजही मला म्हणत होते की तुझ्या बाबांची गन मला मिळवून दे म्हणून. का? त्याला का हवी होती गण? त्या दुर्गेशला द्यायला. दुर्गेश? हो, दुर्गेश तुमच्या जावयाचा मित्र. अविराजने दुर्गेशकडनं पैसे घेतले होते आणि गन तर गाडीत पण नाही सापडली. मग गन गेली कुठे? सर, आम्ही निघायच्या आदल्या दिवशी मी बाबांच्या खोलीतून त्याला घाईघाईने येताना पाहिलं होतं. ठीक आहे, तुम्ही दोघे बाहेर जा, आम्हाला अमृताशी बोलायचं, प्लीज. अमृता, काय वाटतं तुला? कोणी फायर केलं असेल? काय अंदाज? नाही सर, मला अजूनही कळत नाहीये की ती व्यक्ती नेमकी कोण होती. त्याने फायर कुठून केलं? म्हणजे तू नेमकी गाडीत कुठल्या सीटवर बसली होती? ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर. आणि बिपिन आणि योगिता? ते मागच्या सीटवर. आणि त्याने फायर कुठून केलं? त्या बाजूने, म्हणजे ड्रायव्हरकडच्या बाजूने. त्याने आधी कुणाला फायर केलं? अविराजवर. पण तो तर गाडीत नव्हता. नाही, ते गाडीच्या बाहेर होते, लघवीला गेले होते. हा भरत कोण आहे? सर, अमृताने जे आपल्याला स्टेटमेंट दिलं आणि ऍक्च्युअल क्राईम स्पॉटवरती जे घडलं ते दोन्ही एकमेकांशी मॅच होत नाहीये. म्हणजे अमृताने आपल्याला सांगितलं होतं की गोळीबार हा ड्रायव्हरच्या बाजूने झालाय. जर असं असेल तर आत बसलेल्या बिपिन आणि योगिताला गोळी ही उजव्या बाजूला लागायला हवी होती, पण गोळ्यांचे मार्क्स तर डाव्या बाजूला आहेत. म्हणजे अमृता खोटं बोलते आणि अमृता वाचवायचा प्रयत्न करते, पण नक्की कोणाला? मे बी वडिलांना. नायकोडी, या भरतचं नाव घेतल्यावर अमृताचा चेहरा उतरला होता, बरोबर? हो सर. या भरतला ताब्यात घ्या. ओके सर. काय 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 झालं मामा? जे आम्हाला पाहिजे ना ते आम्ही शोधूच. रिकामे सर धरती काय करायची? नायकोडी, याला ओळखतेस? हा तुला सारखा काय यायचा भेटायला? माझ्या लग्नाआधी आमचं एकमेकांवर प्रेम होतं. तुमच्या घरातून गायब झालेली गन मोरे ही माझीच गण आहे. आणि याच गनमधनं फायरिंग झालं होतं. आणि ही गन भरतकडे होती. ज्या दिवशी फायरिंग झालं तेव्हा त्याचं मोबाईल लोकेशन तिकडचं होतं. अरे काय करत होता तिकडे? साहेब 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 सांगतो साहेब. अमृताचा नवरा तिचा खूप छळ करत होता, म्हणून त्याला धमकवण्यासाठी मी त्यांच्या पाठीमागे गेलो होतो. पण जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा मात्र अमृता, काय केलंस तू हे? भरत, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? हो. मग मी सांगते ते कर. अगं पण तू काय करतेस? अमृता, ए अमृता. मला हे सगळं करायचं नव्हतं, पण कधी कधी मला खूप राग यायचा आणि मग जीव द्यावासा वाटायचा.
माझ्या लहानपणापासून माझ्या आईवडिलांनी मला कधीच समजून नाही घेतली. त्यांनी नेहमी मला परक्यासारखं वागवलं आणि त्यांना हव्या त्याच गोष्टी माझ्यावर लादल्या. आणि अविराज, तो तर मला नोकरासारखा वागवत होता. सगळ्या जाताला कंटाळून मी ठरवलं की अविराजला संपवायचं. अवीचं मी समजू शकतो, पण स्वतःच्या भावाला आणि त्याच्या बायकोला का मारतेस? मला प्लॅन बदलायचा नव्हता. बिपिनवरही माझा राग होता, कारण लहानपणापासून त्याचेही खूप लाड झाले होते. मला परक्यासारखं वागवलं गेलं होतं. माझ्याबरोबर तुझा भाव झाला होता. म्हणून मी ठरवलं जे होईल ते होईल, पण आपला प्लॅन बदलायचं नाही. आणि म्हणून मी नाही कोणी येऊन द्या ना. चले. व्यवसाय जपण्याऐवजी जर नाती जपली असती ना, तर तुम्हाला वाटते तशी पोलिसांची झंझट तुमच्या मागे लागली नसती. असं म्हणतात, मन चिंती ते वैरी न चिंती. अमृताच्या बाबतीत असंच काहीसं घडलं होतं. लहानपणापासून मुलगी म्हणून तिला मिळत असलेली परकेपणाची वागणूक तिच्या मनामध्ये दुजाभाव निर्माण करत होती. आपलं कोणीच नाही, आपल्याला कोणी समजूनच घेत नाही, ही भावना मनामध्ये वाढीला लागली. आणि आता जगून तरी काय उपयोग, असा प्रश्न राक्षसासारखा अमृताच्या समोर उभा राहिला. आपण जर जगायचं नाही तर त्यांना तरी का जगू द्यायचं, या थरापर्यंत जेव्हा तिचा संताप गेला, तेव्हा सगळं संपलं म्हणता म्हणता सगळं संपून टाकायला ती सज्ज झाली. अमृता ही एक उदाहरण आहे. अशा अमृता आपल्या आजूबाजूला वाढत तर नाहीयेत ना. आपल्यामुळे कुणी दुखावलं तर जात नाहीये ना, याची आपण नेहमी खबरदारी घेतली पाहिजे. तरच आपण स्वतः सुखी राहू शकतो आणि इतरांना सुद्धा सुखी ठेवू शकतो. मी अभिजित खांडकेकर आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये अजून एखाद्या गुन्ह्याची उकल करायला. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.